राज्यात या क्षणाला या घडीला अनेक राजकीय घडामोडी घडतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती नारायण राणे यांच्याशी आम्ही केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत पाहूयात। दसरा मेळाव्याची सगळी तयारी सुरू झालेली आहे। शिवाजी पार्क मध्ये उद्धव ठाकरे आणि बीकेसी मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची रॅली होणार आहे। या संदर्भात आपण बोलूया केंद्रीय मंत्री नारायण राणेजी सोबत। राणेजी, तुम्ही जाणार? नाही, एकनाथ शिंदेजींनी बोलवलं तर मी जाईन। भारतीय जनता पक्षाची परवानगी घेईन आणि मी जाईन। पण त्या दोघांचा मेळावा शक्ती प्रदर्शन आहे दोघांचं, त्यामुळे दोघांचा झालेला बरा। त्यामुळे मध्ये बीजेपीने आम्ही जाऊ नये असं मला वाटतंय। आता पाहूया दोघांचं शक्ती प्रदर्शन कोण किती प्रमाणात करतो, कोण सरस होतं ते पाहूया आपण। पण या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना जे उद्धव ठाकरे गटाची आहे त्यांना एनसीपीने सपोर्ट केलेला आहे। एनसीपी, काँग्रेस आणि काही पक्ष असतील ते सगळ्यांनी शिवसेना सपोर्ट केला का? शिवसेना वीक आहे ना, कमजोर झाली आहे। आता लोक राहिले नाही, आमदार राहिले नाही, खासदार राहिले नाही, म्हणून सगळे मदत करतायत त्यांना। आणि एकनाथ शिंदेना 40 आमदारच बरोबर आहेत, तशी मदती गरज नाही। त्यांची स्वतःची ताकद आहे महाराष्ट्रात, त्यामुळे त्याला मदतीची गरज नाही। त्यांच्याबरोबर तसं सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष सोबत आहे। पण तुम्हाला काय वाटतं की उद्या जे शक्ती प्रदर्शन होणार आहे त्यामध्ये बाजी कोण मारणार? बाजी एकनाथ शिंदे मारणार, मुख्यमंत्री मारणार। मला वाटतं की आज म्हणजे मुंबईच्या आणि कोकणच्या शिवसैनिक जे आहे ते शिंदे सोबत आहे। हो, शिंदे सोबतच राहणार। मुख्यमंत्री आहेत, तेही ठाण्याचे आहेत। ठाणा पण कोकणातच येतं आणि त्यामुळे कोकणी माणूस शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरेंबरोबर जाणार नाही। त्याला कारण 2.5 वर्षात कोकणासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? शिवसेनेच्या जन्मापासून कोकणी माणूस शिवसेनेत आहे। त्या शिवसैनिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न, बेकारीचा प्रश्न शिवसेनेने काय हाताळला? ही मुंबईमध्ये बरेचसे बिल्डर आहेत जे उद्धव ठाकरेंची गुंतवणूक आहे, त्या तिथल्या असल्या शिवसैनिकांना उद्ध्वस्त करण्यात आलं। त्यांची घरं खाली करून घेण्यात आली, तिथे नवीन इमारती झाल्या। मराठी माणसाचा विचार झाला नाही, ना नोकरीमध्ये ना घरामध्ये। मग जवळपास 55-56 वर्ष ज्या शिवसैनिकांना आपला सर्व आयुष्य शिवसेनेत घालवलं त्यांना काय मिळालं नाही। एक मराठी माणसाच्या नावावर, शिवाजी महाराजांच्या नावावर याने दुकान उघडलं आणि 2.5 वर्षामध्ये पैसा कमवायचा एकमेव धंदा त्यांनी चालू केला। कारभार नाही, मंत्रालयात नाही, वर्षावर नाही, असला कसला मुख्यमंत्री? महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात बोगस आणि निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे। पण तुम्हाला वाटतं की जे बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क ची एक आठवण आहे, त्यामुळे याचा फायदा जे आहे उद्धव ठाकरेंना होणार? एक बघा, साहेब आज नाहीयेत। साहेबांची शिवसेना जी आम्ही शिवसेनेत होतो, साहेबांचे विचार आचार वेगळेच होते। त्यांच्यातला एक गुण उद्धव ठाकरेमध्ये नाही, एक गुण मध्ये। जेव्हा शिंदे गटाने साहेबांचे फोटो बिटो लावायला लागले तर हा बोलायला लागला की आता माझे वडील पण चोरी करायला लागलेत, माझ्या वडिलांची चोरी करायला लागली। अरे, वडिलांना सांभाळता आले नाही, वडिलांचे विचार सांभाळता आले नाहीत, मग दुसरे तरी साहेबांचे विचार आणि समाजसेवा करतायत, लोकांचं काम करतायत, हिंदू धर्माचं काम करतायत, मराठी माणसासाठी काम करतायत। तू काय केलं? साहेबांचा मुलगा असून काहीच नाही केलं। पेटे आणि खोके, त्याच्या पलीकडे काय? कोण विचारणार नाही। 4 दिवस आता हे
नवीन आहे माजी मुख्यमंत्री आणि वर्ष 2 वर्ष शिवसेना नामशेष होईल महाराष्ट्रातून. तुम्हाला वाटतं की शिवसेना खतम होणार, संपणार? नामशेष जाणार नाही आणि मग शरद पवार पण विचारणार नाहीत. पण शिवसेना तुटली नाही आहे मुंबईमध्ये अजून पण. नाही तुटली नाही, मग बांधलेली कुठे दिसते? कोण आहेत? किती आमदार आहेत? आहेत कुठे? आता ताकद कळेल कोणाची किती येतात ते. उद्याच आहे ना मेळावा, 5 तारीख. बघूया, आपण पाहूया. दशरा मेळावा जे आहे हे परंपरा बाळासाहेबांनी सुरू केली होती. बरोबर आहे. आणि बरेच वर्ष त्यांनी शिवाजी पार्क मध्ये रॅली केली. बरोबर. ते एक दिशा निर्देश त्या मैदानातून देत होते. तर तुमची काय अशी आठवण शिवाजी पार्क मैदान आणि बाळासाहेबांची? दसरा मेळावा शिवसेनेचा, आम्ही लहानपणापासून या मेळाव्याला यायचो चेंबूरवरून. तेव्हा आम्ही एक लॉरी करायचो आणि लॉरीतून यायचो. आम्ही जेव्हा यायचो तेव्हा जवळपास 6:30-7 वाजायचे. टिळक ब्रिजवरून वर आलो, आमची गाडी काय 7 वाजायचे. तेव्हा दत्ताई साळवींचं भाषण आम्हाला कानावर पडायचं. दत्ताई साळवी पहिले वक्ते असायचे, साळवी. आणि त्यानंतर आम्ही चालत पुढे पुढे जेवढं शक्य तेवढं मैदानात यायचो आणि बसायचो. तो एक सण समजायचो. दिवाळीला आम्ही कपडे शिवायचो ते वेगळे, पण दसरा मेळाव्यासाठी जायचं आहे, आपल्याला कपडे नवीन शिवायचे आहेत, ही तयारी आम्ही अगोदरपासून करायचो आणि आम्हाला आनंद वाटायचा. आज साहेब नवीन विचार देणार आणि त्या विचारातून आम्हाला महाराष्ट्रात काम करता येईल, लोकांचे प्रश्न सोडवता येईल असं आम्हाला वाटायचं. साहेब म्हणायचे, मी विचाराचं सोनं वाटतो. आपण सोनं देतो दसऱ्याला, पण साहेबांचं विचाराचं सोनं ते द्यायचे. आता यांच्याकडे विचारत नाही तर सोनं कुठलं? विचार नाही, आचार नाही, काय नाही यांच्याकडे. त्यामुळे ती शिवसेना साहेबांची ती नाहीच आहे, नाहीच आहे. पण तुम्हाला तेव्हा कधी वाटलं होतं की तुम्ही त्या शिवाजी पार्क मंचावर कधी भाषण करणार? जेव्हा मी केलंय, म्हणजे साहेब असताना मी नेता झालो होतो. मुख्यमंत्री साहेब असताना साहेबांनी केलं, मला नेताही केलं आणि शिवाजी पार्कवरून मी भाषण केलंय. कधी बाळासाहेबांनी तुमच्या भाषणाचं कौतुक केलं? नाही, कौतुक केलं ते म्हणणार नाही मी काय, पण मी भाषण केलं. भाषण ज्याला जो बोलू शकतो शिवाजी पार्कला अशातच परवानगी मिळते. आता हे जबरदस्ती हातवारे करतायत, वाक्य कुठे आणि 2 हात पसरतात कुठे. आता उद्धव ठाकरेचा फोटो पाहिला का? 2 हात पसरतो, द्या अजून द्या, पोट भरलं नाही 2.5 वर्षात. काय संबंध हातवर? कशाचे हातवारे? काय बोलतो त्याला काय अर्थ तरी आहे का? काय विचार देणार मराठी माणसाला? काय हिंदुत्व?